हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज बेकरीमध्ये मिळतात अगदी सेम तसेच भरपूर लेअर असणारे खारी पॅटीस घरच्या घरी कसे बनवायचे याची एकदम डिटेल्ड आणि स्टेप बाय स्टेप रेसिपी आपण आज पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण खारी पॅटीससाठी लागणारं कणिक मळून घेणार आहोत. परातीमध्ये इथे 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया. सोबत 1.5 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. हे सगळे पदार्थ आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये गरजेनुसार लागणाऱ्या पाण्याचा वापर करून याचा आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. आपल्याला याचं मऊ कणिक मळायचं आहे. रेग्युलर चपातीसाठी आपण जसं कणिक मळतो अगदी सेम तसंच आपण याचं कणिक मळून घेणार आहोत. आपलं कणिक या ठिकाणी मळून झालेलं आहे. याला आपण 10 ते 15 मिनिटे सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण पॅटीससाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर 1 चमचा जिरी आणि मोहरी टाकूयात. फोडणी छान तडतडून घ्यायची आहे. यामध्ये मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा टाकूयात आणि तो सोनेरी रंगावर परतून घेऊयात. कांदा परतल्यानंतर यामध्ये 1 वाटी हिरवा वाटाणा टाकूयात आणि हा देखील 4 ते 5 मिनिटे परतून घेणार आहोत. यामध्ये 1 पॅक मॅगी मसाला टाकूयात. सोबतच पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि तिखटपणासाठी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकूयात. रंगासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकूयात. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण आता 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते कुस्करून यामध्ये टाकूयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये सिमला मिरची आणि बीन्स देखील टाकू शकता. यामध्ये आपण आता कस्तुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. चवीप्रमाणे मीठ टाकूयात आणि पुन्हा एकदा सगळे पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. आपण यामध्ये कोणतेही वेगळे मसाले वापरलेले नाहीत. टेस्टसाठी फक्त 1 पॅकेट मॅगी मसाला टाकलेला आहे. याला आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे शिजवून घेणार आहोत. पॅटीससाठी आपण अमूल बटर वापरणार आहोत. आपण 250 ग्रॅम मैदा घेतलेला होता. त्यासाठी 125 ग्रॅम आपण बटर वापरणार आहोत. पॅटीस लाटण्यासाठी किचन ओटा स्वच्छ करून त्यावर मैदा टाकलेला आहे आणि पॅटीसचा डो आपण लाटून घेत आहोत. आपल्याला हा आयताकृती आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे. यावरती 1 टेबलस्पून बटर टाकूयात आणि बटर व्यवस्थितपणे याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावून घेणार आहोत. आपण हे लाटताना जास्त जाड किंवा पातळ लाटलेलं नाही. मध्यम आकारामध्ये हे लाटून घेतलेलं आहे. यामध्ये मैदा भरभरून अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे. याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून फ्रीजमध्ये 5 मिनिटे सेट करण्यास ठेवणार आहोत. आपली बटाट्याची भाजी देखील या ठिकाणी छान शिजलेली आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. गॅस बंद करून भाजी थंड करून घ्यायची आहे. 5 मिनिटे झाल्यानंतर आपण याला फ्रीजमधून पुन्हा बाहेर काढलेलं आहे. पुन्हा एकदा आयताकृती आकारामध्ये आपण हे लाटून घेणार आहोत. जास्त जाड किंवा जास्त पातळ आपल्याला हे लाटायचं नाही. मीडियम थिकनेसमध्ये आपण याला लाटून घेणार आहोत. पुन्हा एकदा याला 1 टेबलस्पून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटर लावून घेणार आहोत. याच्यावरती थोडासा मैदा भुरभुरणार आहोत आणि पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला
फोल्ड करून घेणार आहोत. याला फ्रीजमध्ये 5 मिनिटासाठी पुन्हा सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आपल्या खारी पॅटीसला लेयर पडण्यासाठी आपण ही प्रोसेस 5 वेळा करून घ्यायची आहे. असं केल्याने खारी पॅटीसला लेयर एकदम छान पडतात. बेकरीमध्ये खारी पॅटीस किंवा इतर पदार्थ बनवताना एवढी काळजी घेतली जात नाही आणि ते स्वच्छ वातावरणात देखील बनवले जात नाही. पण आपण घरच्या घरी एकदम स्वच्छ वातावरणात योग्य ती काळजी घेऊन हे खारी पॅटीस बनवत आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना देखील अशा पद्धतीचे खारी पॅटीस बनवून खायला देऊ शकता. बेकरीमध्ये खारी पॅटीस बनवताना मार्गरीन किंवा डालड्याचा वापर केला जातो, पण आपण या ठिकाणी बटरच वापरलेला आहे. ही आपली 5वी स्टेप पूर्ण झाली. आपण आता ही पेस्ट्री पुन्हा एकदा फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण खारी पॅटीस बेक करण्यासाठी बेकिंग ट्रे तेलाने ग्रीस करून घेत आहोत. त्यामध्ये बटर पेपर लावून पुन्हा एकदा तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊयात. 200 डिग्रीजला बेक मोडला 10 मिनिटं आपण OTG प्रीहीट करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर हे खारी पॅटीस तुम्ही पातेल्यामध्ये देखील बेक करू शकता. 5 मिनिटानंतर ही शीट आपण पुन्हा एकदा आयताकृती आकारामध्ये लाटून घेणार आहोत. आता आपण डायरेक्ट खारी पॅटीस बनवणार आहोत. व्यवस्थित शेप येण्यासाठी कडेला असणारा एक्स्ट्राचा भाग आपण कापलेला आहे. हे एक्स्ट्रा भाग अशा पद्धतीने फोल्ड करून तुम्ही याची खारी बनवू शकता. याचे आपण अशा पद्धतीने आयताकृती भाग केलेले आहेत. यामध्ये आपण आता 1 ते 1.5 चमचा अशा पद्धतीने तयार केलेला बटाट्याचा मसाला भरणार आहोत. आपण पॅटीस बनवताना पूर्ण बटर वापरलं. बटरमुळे आपल्या पॅटीसला खूप छान टेस्ट येते. मार्गरीन किंवा डालड्याचे पॅटीस खाताना ते आपल्याला वरती घशाला चिकटल्यासारखे वाटतात, पण बटरमध्ये बनवलेले पॅटीस खाताना खूप छान लागतात. आपण याच्या कडांना पाणी लावलेलं होतं आणि हे अशा पद्धतीने बंद करून घेत आहोत. आपल्याला याला जास्त प्रेस करायचं नाही, फक्त हलक्या हाताने आपण हे पॅटीस बंद करून घेतलेले आहेत. बेकिंग ट्रेमध्ये हे खारी पॅटीस आपण आता बेक होण्यासाठी ठेवणार आहोत. सोबतच हे खारीचे तुकडे देखील ठेवून देऊयात. आपण पॅटीसला थोडीशी शाईन येण्यासाठी यावरती अशा पद्धतीने ब्रशने दूध लावून घेत आहोत. जर तुम्ही एग्स खात असाल तर बीट केलेले एग्स तुम्ही यावरती अशा पद्धतीने लावू शकता, जेणेकरून त्याने देखील पॅटीसला छान शाईन येईल. हे पॅटीस आपण आता प्रीहीट केलेल्या OTG मध्ये 200 डिग्रीजला बेकिंग मोडला 40 मिनिटे बेक करून घेणार आहोत. वेगवेगळ्या OTGमध्ये किंवा ओव्हनमध्ये हे पॅटीस बेक करण्यासाठी टायमिंग कमी किंवा जास्त लागू शकतो. 40 मिनिटानंतर आपले पॅटीस या ठिकाणी बेक झालेले आहेत. जास्त टेम्परेचर असल्यामुळे आपली ही खारी थोडीशी जळून गेलेली आहे, पण आपले खारी पॅटीस एकदम छान बेक झालेले आहेत. खारी पॅटीसला लेयर्स देखील एकदम छान पडलेल्या आहेत. हे खारी पॅटीस आपण आता लगेचच सर्व करणार आहोत. सर्विंग प्लेटमध्ये आपण या ठिकाणी थोडंसं मेयोनीज आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर हे खारी पॅटीस तुम्ही गोड चटणी किंवा तिखट चटणी बरोबर देखील सर्व करू शकता. भरपूर लेयर्स असणारे एकदम कुरकुरीत खारी पॅटीस या ठिकाणी तयार झालेले आहेत. योग्य ती काळजी घेऊन स्वच्छ वातावरणात बटरचा वापर करून आपण हे खारी पॅटीस बनवलेले आहेत.
अनहेल्दी असणाऱ्या मार्गरीन किंवा डाळल्याचा वापर यामध्ये आपण केलेला नाही.